जावा प्रोग्रामिंग लँग्वेज प्रॅक्टिकल नंबर 17 आज आपण पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 16 ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. सो इन टुडेज सेशन we will complete practical number 17. Practical number 17, statement of practical number 17 is implements concept of overriding. Okay, implement concepts of overriding. Overriding, there are two types of concept. First one is method overloading and second one is method overriding. Okay, first one is method overloading and second one is method overriding. Okay, we will see one by one in program. आता मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मध्ये काय डिफरन्स आहे तो आपण बघूया. प्रोग्राम थ्रू पाहूया. मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग. सो फर्स्ट मी काय करतो की मेथड ओव्हरलोडिंग तुम्हाला सांगतो की काय आहे मेथड ओव्हरलोडिंग. Okay, method overloading. Suppose here I created one class named as class A and this class has one method that is void add and it has two parameter integer a comma integer b. Okay, and it calculates a plus b value. Okay, ही काय करणार आहे a आणि b चे ॲडिशन करणार आहे. So here my main method public static void main, then string args array open bracket. Here we will create one object of our class a1 is equal to new a. Here by using a1 object we can call add method and in the time of calling give two values for this method, that is 14 and 23. Here I pass two values. आता एक्झिक्युशन कसं होणार आहे, a1 ऑब्जेक्ट क्रिएट केला त्यानंतर मी ऍड मेथडला कॉल केले बाय युजिंग ऑब्जेक्ट, कारण आपण मेथडला ऍक्सेस करायचं असेल तर ऑब्जेक्टने करू शकतो. मग त्याला मी 14 आणि 23 व्हॅल्यू पास केलेली आहे. सो या 14 आणि 23 व्हॅल्यू थ्रो होतील, मग त्या कॅच करायला आपल्याला व्हेरिएबल त्या सेम डेटा टाईपचे लागतील. So 14 is stored inside A and 23 is stored inside B. In that method, it calculates A and B and display the result. So we will check. So Java C A dot Java then Java A. So it prints 37, that is addition of 14 and 23. Okay. If I created another method having same name, void add, but it has different number of parameters, suppose 3 values a comma b, integer b comma integer c, and here it calculates same addition of a b c. Okay, addition of a plus b plus c. Save, and here I will pass 3 different values. So method overloading करतोय आपण बरं का, method overloading. Save. Now I will compile it. cls कंपाइल करूया अगोदर, रन. ओके, सो 89 इज प्रिंटेड. आता बघा इथे मेथडचं नेम सेम आहे, मेथडचा रिटर्न टाइप पण सेम आहे व्हॉइड. मेथडमध्ये फक्त पॅरामीटर इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. मग ज्यावेळी ऍड मेथड कॉल होईल कंपायलर काय चेक करेल, ऍड मेथडला किती पॅरामीटर आहेत 2, मग कोणता कोड एक्झिक्यूट होईल, या पहिल्या 2 पॅरामीटर असलेल्या मेथडचा. ऍड
मेथड कॉल करताना किती पॅरामीटर पास केले? 3. मग ही ॲड मेथड एक्झिक्यूट होईल. दॅट इज कॉल्ड ॲज मेथड ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंगमध्ये इनहेरिटन्स यूज होत नाही. सेम क्लास, सेम मेथड नेम, सेम रिटर्न टाइप बट डिफरंट पॅरामीटर्स. ओके. अगेन आपण सेम सेम पॅरामीटर but different data type. Data type is different. Suppose A is double type and this one is also double type. बघा, दोन टाईपने आपण मेथड ओव्हरलोडिंग अचीव करत आहोत. एक तर काय, पॅरामीटर्सची संख्या वेगवेगळी, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, बरोबर. आणि दुसरा रूल काय, डेटा टाइप वेगळा आहे पॅरामीटरचा, बट इथे मेथड नेम सेम आहे, मेथडचा रिटर्न टाइप पण सेम आहे. दॅट इज कॉल्ड ॲज मेथड ओव्हरलोडिंग. आणि सेम क्लासमध्ये करतोय आपण. बघा आता 1.3, 2.3, 5.2, ओके, 5.1. सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. ॲड void add double a double b. काय एरर आलाय? डबल ए आणि डबल बी. ओके, 1. ओके, इथे आपण काय केलंय, पॅरामीटर 3 पास केलेत. बघा इथे एरर काय आलाय, मी डबल व्हॅल्यू दिली आहे आणि 3 पॅरामीटर दिलेत. मग जावा चेक करेल 3 पॅरामीटर कुठे आहेत, इथे, आणि इथे इंटिजरच व्हॅल्यू आहेत. मग इथे एरर आलेला आहे, कारण डबल जिथे वापरले तिथे 2च पॅरामीटर आहेत. मग आपण एक काय करूया, काढून टाकूया. दॅट्स वाय दिस एरर इज ऑकर. ओके, जावा ए. बघा इथे 37 म्हणजे पहिली, 14 आणि 23 म्हणजे ही मेथड एक्झिक्यूट झाली फर्स्ट, 14, 23, 52 म्हणजे ही मेथड एक्झिक्यूट झाले लास्ट, 89. आणि डबल म्हणजे मिडलवाली एक मेथड एक्झिक्यूट झाली, दॅट इज 3.59996. ओके. तर डबल व्हॅल्यू असल्यामुळे त्याचे शेवटचे डिजिट हे एवढे दाखवलेले आहेत. ओके, या कन्सेप्टला मेथड ओव्हरलोडिंग म्हणतात. आता आपलं प्रॅक्टिकल काय आहे, मेथड ओव्हररायडिंग आहे. आणि मेथड ओव्हररायडिंग मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की मेथड ओव्हररायडिंग मध्ये आपल्याला काय सांगितले, की त्याच्यामध्ये आपल्याला इनहेरिटन्स यूज करावं लागणार. हे बघा, प्रोग्राम कोड आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचंय, डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ ओव्हररायडिंग मेथड डिस्प्ले युजिंग सुपर अँड सब क्लासेस. तर आता आपल्याला इथे इनहेरिटन्स चा यूज करायचा आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय, बेस क्लास अँड सब क्लास. म्हणजे काय, बेस क्लास, पॅरेंट क्लास, सुपर क्लास, बरोबर. एकच नावाने आपण त्याला म्हणतो, काय काय, बेस क्लास, पॅरेंट क्लास, सुपर क्लास. ओके. हे बघा, इनहेरिटन्स म्हणजे काय, 2 क्लास आहेत. क्लास ए कंटेंट सपोज void डिस्प्ले मेथड, डिस्प्ले. अजून एक व्हेरिएबल आहे इंटिजर ए. ओके. आता मी दुसरा क्लास क्रिएट केला, क्लास बी. आता मला परत हाच कोड यूज करायचा आहे, सेम कोड. मग मी परत डिक्लेअर केलं तर माझा मेमरी काय होईल, मेमरी जास्त लागेल, कारण याच्यासाठी पण स्टोरेजला मेमरी लागेल आणि या क्लासमध्ये पण स्टोरेजला मेमरी लागेल. मग हे ओव्हरकम करण्यासाठी आणि रिपीट कोड करण्यापेक्षा आपण हाच कोड इथे कॉल करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मीन्स व्हॉट, we can access all the properties of parent class from derived class or child class. सो त्याच्यासाठी कीवर्ड कोणता वापरायचा आहे, एक्सटेंड्स. ओके, एक्सटेंड्स. सी प्लस प्लस मध्ये आपण 2 कोलन देतो, इथे कीवर्ड वापरायचा आहे एक्सटेंड्स आणि त्यानंतर तुमच्या पॅरेंट क्लासचं नाव ए. मग आपण ही डिस्प्ले मेथड इथे यूज करू शकतो, ए व्हेरिएबल सुद्धा यूज करू शकतो.
कारण आता बी काय झालाय, चाइल्ड क्लास झालेला आहे आणि चाइल्ड कॅन ऍक्सेस ऑल दी प्रॉपर्टीज ऑफ पॅरेंट. मग काय, त्याचे टाइप्स आहेत सिंगल इनहेरिटन्स म्हणजे हा. तर आपण आज हा पाहणार आहोत. म्हणजे ए क्लासच्या प्रॉपर्टीज त्याचा चिल्ड्रन ऍक्सेस करतोय. पण हे उलट होईल का? बी क्लासच्या प्रॉपर्टीज ए क्लास ऍक्सेस करू शकेल का? सपोज बी क्लासमध्ये व्हॉइड ऍड नावाची दुसरी मेथड मी डिक्लेअर केली, मग ती तिथे ऍक्सेस होणार नाहीये. ओके, कारण पॅरेंट कॅनॉट ऍक्सेस प्रॉपर्टीज ऑफ चाइल्ड क्लास, बट चाइल्ड कॅन ऍक्सेस ऑल प्रॉपर्टीज ऑफ बेस क्लास. तो पॅरेंट क्लास, बेस क्लास, सुपर क्लास, राईट, हे कोण आहेत? इथे क्लास ए आहे, राईट. चाइल्ड क्लास, डिराइव क्लास अँड देन अजून काय म्हणतो आपण माहितीये का वर्ड? चाइल्ड सब क्लास, राईट, सब क्लास. सो हियर कोण आहे तो इथे? बी आहे. म्हणजे एवढी सगळी नावं, 3 नावं प्रत्येकाला आहेत. पॅरेंट क्लास म्हणजे बेस क्लास, सुपर क्लास एकच ए, चाइल्ड क्लास, डिराइव क्लास, सब क्लास म्हणजे बी. ओके, तर मेथड ओव्हर रायडिंग आपल्याला शिकायचं. काय मेथड ओव्हर रायडिंग? आता ओव्हरलोडिंग आपण शिकलो की सेम क्लास असणार आहे, त्याच्यामध्ये मेथड नेम सेम, मेथडचा रिटर्न टाईप सेम, फक्त पॅरामीटरची संख्या वेगवेगळी असू शकते किंवा पॅरामीटरचा डेटा टाईप वेगवेगळा असू शकतो. या दोन गोष्टी मेथड ओव्हरलोडिंग फॉलो करते. पण ओव्हर रायडिंग फॉलो करायचं असेल तर अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये इज ए रिलेशनशिप म्हणजे इनहेरिटन्स आपल्याला अचीव करावं लागेल. म्हणजे एकाला पॅरेंट आणि एकाला चाइल्ड ठेवावं लागेल. म्हणजेच काय, एक क्लास तयार केला, क्लास ए मध्ये मी मेथड डिक्लेअर केली एक आणि त्याचं कोडिंग केलंय व्हॉइड ऍड. ओके, आणि त्याचा कोड आपण इथे लिहिणार आहोत. त्यानंतर मी त्याचा चाइल्ड क्लास क्रिएट करणार, क्लास बी नावाचा. कसा करणार? एक्सटेंड्स कीवर्ड वापरणार आहे, एक्सटेंड्स, आणि इथे त्या क्लासचं नेम लिहिणार आहे ए. आणि परत मी सपोज त्याच मेथडचं कोडिंग केलेलं आहे इथे वेगळं, याच्यामध्ये सपोज वेगळं कोडिंग असेल. पण इथे काय आहे मेथड ओव्हर रायडिंगसाठी? एकतर इनहेरिटन्स पाहिजे, बरोबर, त्याचे रूल्स, तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतो. दुसरा, सेम नेम पाहिजे, मेथडचं सेम नेम, सेम पॅरामीटर पाहिजे त्या मेथडमध्ये. सध्या इथे पॅरामीटर नाही आहेत दोघांमध्ये सुद्धा, सो इट इज करेक्ट. सेम पॅरामीटर आणि सेम रिटर्न टाईप. तर दोघे पण व्हॉइडनेच रिटर्न केलेले आहेत, सो सेम रिटर्न टाईप दोघांमध्ये. सो हे रूल्स मेथड ओव्हर रायडिंगसाठी आपण पाहणार आहोत. तर आपण 2 क्लास डिक्लेअर करूया आणि चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट करून आपण ऍक्सेस करणार. ओके, सो हियर आपण एक क्लास तयार करूया, क्लास पी नावाचा तयार करूया, क्लास पी. आणि त्याच्यामध्ये काय करूया, व्हॉइड डिस्प्ले नावाची मेथड घेऊया. त्याच्यामध्ये एक मेसेज डिस्प्ले करूया की हा क्लास कोणता आहे, हा क्लास पी आहे. ओके, तुम्ही काही कोड लिहू शकता, नो प्रॉब्लेम. आपण फक्त कन्सेप्ट लक्षात घेण्यासाठी इझी वेने शिकतोय. तो झाला, बेस क्लास झाला. चाइल्ड क्लास करूया. चाइल्ड क्लास कसा करणार? आता आपण शिकतोय मेथड ओव्हर रायडिंग. ओव्हर रायडिंग म्हणजे काय, की त्याच मेथडवर परत दुसरी मेथड एक्झिक्यूट करणे एकावर एक. सेम मेथड, सेम पॅरामीटर, सेम रिटर्न टाईप. ओके, इथे मी नाव दिलं क्लास ए. आणि हा काय बनवायचा, त्याच्यात चाइल्ड बनवायचा आहे, कारण इज ए रिलेशनशिप. इज ए रिलेशनशिप म्हणजे काय, इनहेरिटन्स करायचं आपल्याला. एक्सटेंड्स पी. नाव काय झालंय, क्लास ए हा पी चा चाइल्ड बनलेला आहे. तर सेव्ह करूया. आता मी काय केलंय, ए क्लास म्हणजे चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे A1 आणि A1 ला सांगितलंय की डिस्प्ले मेथड कॉल कर. तर तो कुणाची डिस्प्ले मेथड कॉल करतोय पाहूया.
तो ए ची करतोय तर क्लास पी ए ची करत असेल तर क्लास ए मेसेज प्रिंट होईल, पी ची करत असेल तर क्लास पी प्रिंट होईल. PLS ओके. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS काय झालं? ओके, इथे काय राहिलं आपलं इन्व्हर्टेड कॉमा राहिले दोन्ही ठिकाणी, बिकॉज मेसेज इज एन्क्लोज विदिन ओपन स्टार्ट इन्व्हर्टेड कॉमा अँड एंड इन्व्हर्टेड कॉमा. ओके, तर आपण प्रोग्राम टाईप करतो. सो एरर यायलाच पाहिजेत जेणेकरून आपल्याला समजेल की काय आहे. आता परत काय झालंय बघूया. ओके, मी सेव्ह केलं नाही प्रोग्राम. परत कंपाईल करूया. जावा ए बघा, क्लास ए मेसेज प्रिंट झालाय. म्हणजे कोणती मेथड ऍक्सेस झाली? या चाइल्ड क्लासची मेथड प्रिंट झालेली आहे. तर याला म्हणतात मेथड ओव्हररायडिंग. आता असं का झालंय की कंपायलरने डिस्प्ले मेथड आता कॉल करायची. मग त्याने चेक केलं पॅरेंटमध्ये पण आहे आणि चाइल्डमध्ये पण आहे. मग तो काय करतो, मेथड ओव्हरराईड करतो. म्हणजे पॅरेंट मेथड करण्याऐवजी तो काय करतो, डायरेक्ट चाइल्ड क्लास एक्झिक्यूट करतो. किंवा काही कंपायलरमध्ये काय होतं की पहिल्यांदा तो पॅरेंट करतो एक्झिक्यूट, पण त्याच्यावरच अगेन ओव्हरराईड करून टाकतो चाइल्ड क्लासचे मेथड. म्हणून काय, क्लास पी मेसेज डिस्ट्रॉय होतो आणि क्लास एच आपल्याला प्रिंट मिळणार आहे. त्यामुळे इथे क्लास ए मेसेज प्रिंट झालेला आपल्याला दिसतोय, क्लास पी झालेला नाहीये. आता क्लास पी करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सुपर कीवर्डचा यूज करावा लागेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉल करताय डिस्प्ले मेथडला, म्हणजे ही डिस्प्ले मेथड ऍक्सेस होणार आहे चाइल्डची, मग त्याच्या आत येऊन सुपर डॉट त्या मेथडचं नाव लिहायचंय डिस्प्ले डिस्प. म्हणजे आता काय होणार आहे, तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल या डिस्पमध्ये जाईल. सुपर डॉट डिस्प म्हणजे सुपर क्लासची डिस्प्ले मेथड डिस्प मेथड ऍक्सेस होईल. मग पहिल्यांदा क्लास पी प्रिंट होईल, परत तो रिटर्न येईल नेक्स्ट स्टेटमेंटला जिथून कॉल झालेला, म्हणजे इथे येईल आणि क्लास ए तो प्रिंट करेल. बघा, राईट, क्लास पी प्रिंट झालेला आहे आणि क्लास ए प्रिंट झालेला आहे बाय युजिंग ऑफ सुपर कीवर्ड. So this is the method overriding concept. So this is the program and this one is output. Okay, next. So you can write down output of that program here. State the difference between method overloading and method overriding. Okay, आपण दोन्ही प्रोग्राम करून पाहिलेले आहेत. आपण डिफरन्स बघूया. सो मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग मध्ये डिफरन्स काय आहे? सो फर्स्ट डिफरन्स इज method overloading. If a class has multiple methods having same name but different parameters is known as method overloading. आणि overriding म्हणजे काय, मेथड ओव्हररायडिंग. इफ सबक्लास प्रोव्हाइड, इथे काय क्लासच आहे, इथे काय आहे, सबक्लास आहे. सबक्लास प्रोव्हाइड स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन ऑफ मेथड that has been provided by one of its parent class, it is called as method overriding. म्हणजे काय, इथे सबक्लास मध्ये पण तीच मेथड आहे, कोडिंग वेगळं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मेथड ओव्हररायडिंग. सेकंड डिफरन्स इज मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय, इट इज यूज टू इन्क्रीज रिडॅबिलिटी ऑफ द प्रोग्राम. म्हणजे तोच कोड आपल्याला ऍडिशनच करायची आहे, तर आपण काय करणार आहोत, फक्त पॅरामीटर चेंज करणार आहे. म्हणजे डबल साठी पण तीच मेथड एक्झिक्यूट होईल, इंटिजर साठी एक्झिक्यूट होईल, फ्लोट साठी एक्झिक्यूट होईल, लॉंग साठी एक्झिक्यूट होईल. सो तुमच्या प्रोग्रामची रिडॅबिलिटी इन्क्रीज होईल. मेथड ओव्हररायडिंग मध्ये इट इज यूज टू प्रोव्हाइड दी स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन ऑफ दी मेथड दॅट इज ऑलरेडी प्रोव्हाइडेड बाय सुपर क्लास. म्हणजे बेस क्लासमध्ये पण तीच मेथड आहे सुपर क्लासमध्ये, आणि चाइल्ड क्लासमध्ये पण तीच आहे, पण चाइल्डला वाटतं की याच्यामध्ये दुसरं कोडिंग एक्झिक्यूट करायला पाहिजे. सो इट इज डन विथ मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हरलोडिंग इज परफॉर्म विदिन क्लास, सेम क्लासमध्ये परफॉर्म होते. बट मेथड ओव्हररायडिंग करायचं असेल तर तुम्हाला इनहेरिटन्स रिलेशनशिप तयार करावी लागेल.
ओके, म्हणजे 2 क्लासमध्ये करावी लागते. नेक्स्ट डिफरन्स इज इन केस ऑफ मेथड ओव्हरलोडिंग पॅरामीटर मस्ट बी डिफरंट. पॅरामीटर काय असायला पाहिजेत? वेगवेगळे असायला पाहिजेत. पण इथे कसे असणार आहेत? पॅरामीटर ओव्हररायडिंगमध्ये सेम असणार आहेत. मेथड ओव्हरलोडिंग इज कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे काय? कंपाइलर ज्यावेळेस कंपाइल करतो त्यावेळेसच ठरवेल की कोणती मेथड एक्झिक्यूट करायची. आणि मेथड ओव्हररायडिंग इज अन रन टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे रन टाइम ठरवलं जाणार आहे की कोणती मेथड एक्झिक्यूट करायची ओव्हररायडिंगमध्ये. नेक्स्ट वन इज लास्ट. In Java, method overloading can't perform by changing return type of the method only. Return type can be same or different in method overloading, but you must have to change the parameter. And return type must be same or convenient in method overriding. तर मोस्ट ऑफ रिटर्न टाइप हा दोन्ही मेथडमध्ये सेमच ठेवला जातो. ओके, पण मेथड ओव्हरलोडिंगमध्ये तुम्ही डिफरंट ठेवू शकता, बट त्यांनी सांगितले की रिडेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही सेम ठेवला तर बेटर होईल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग. सो फर्स्ट क्वेश्चन इज completed. Second one is method overriding is an example of overriding. So it is an example of runtime polymorphism. So this one is important question. Runtime polymorphism. Write the rules of method overriding. कोणते रूल्स आहेत मेथड ओव्हररायडिंगचे जे आपण आत्ताच बघितले की काय? फर्स्ट वन, टू मेक पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप म्हणजेच इनहेरिटन्स. पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. राईट, क्वेश्चन नंबर 3. अजून दुसरा रूल काय आहे? रिटर्न टाइप ऑफ मेथड. राईट, रिटर्न टाइप अँड पॅरामीटर must be same in parent and child class. Okay, so these are the rules of method overriding. Right, method name is also same. That one is important. Method name is also same. Name is same. Okay, so this one is the answer. Then write the use of super keyword in method overriding. बघा इथे आपण प्रोग्राम मध्ये त्यांनी सांगण्या अगोदरच सुपर कीवर्डचा यूज पाहिलेला आहे. सुपर कीवर्डचा यूज काय आहे मेथड ओव्हररायडिंग मध्ये? टू ऍक्सेस, क्वेश्चन नंबर 4, टू ऍक्सेस मेथड ऑफ सुपर क्लास और पेरेंट क्लास. मेथड ऑफ सुपर क्लास, सुपर और parent class. So all questions are completed. Okay, so next, develop a program to display the rate of interest of banks by method overriding method. तर आपल्याला काय करायचं आहे? बँकेचा इंटरेस्ट रेट प्रिंट करायचा आहे. सो पहिला प्रोग्राम आपण बघूया. तर आपल्याला काय करावं लागेल? एक मेन क्लास घ्यावा लागेल. त्याला आपण नाव देऊया बँक असं नाव देऊया. आणि प्रत्येकाच्या मेथड मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट, सपोज मी त्याला नाव दिलं रेट ऑफ इंटरेस्ट म्हणून ROI. या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये म्हटलं की हा बँक क्लास मेन आहे, पॅरेंट क्लास. ओके, मग आता आपण चाइल्ड क्लास बनवूया. सो चाइल्ड्स आर सपोज क्लास युनियन बँक साठी घेऊया किंवा SBI. ओके, क्लास SBI एक्सटेंड्स बँक. राईट, क्लास SBI एक्सटेंड्स बँक. हा सेम कोड आपण तिथे पण करूया कारण मेथड ओव्हररायडिंग करायचं आहे आपल्याला. आणि याच्या मेथडमध्ये आपण प्रिंट करूया
SBIचा इंटरेस्ट रेट, SBI rate is equal to 5%. The interest rate of SBI is 5%. देन अजून एक बँक घेऊया, सपोज बरोदा, interest rate is suppose 8%. Next another one, suppose name of bank is Union 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 Bank rate is suppose 3%. ओके, एक आपला मेन क्लास आपल्याला घ्यावा लागेल मेन मेथडसाठी. तर हा क्लास ए याच्याशी काही रिलेशनशिप नाही, आपण फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी घेतलेले आहे. आता प्रोग्राममध्ये बघा, SBI, बरोदा अँड युनियन आर थ्री चिल्ड्रन्स ऑफ बँक क्लास. बँक क्लास हॅव सेम मेथड ROI विथ सम कोड, आणि याच्यामध्ये पण डिफरंट कोड आहे, त्यांचा पर्टिक्युलर सेपरेट मेसेज आहे. मग आता ऍक्सेस करायचा असेल प्रत्येकाचा बँक ऑफ रेट इंटरेस्ट, तर आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक क्लासचा ऑब्जेक्ट बनवून आपल्याला ROI कॉल करावी लागेल. सो हियर बरोदा E is equal to new Baroda Union U is equal to new Union and SBI S is equal to new SBI. प्रत्येकाचा ऑब्जेक्ट घ्यावा लागेल कारण हे मेथड ओव्हररायडिंग आहे, राईट. त्यामुळे काय आपल्याला प्रत्येकाचा ऑब्जेक्ट वेगवेगळा क्रिएट करावा लागेल, कारण वेगवेगळ्या टाईपचा मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा. सो एस डॉट ROI, राईट, B डॉट ROI and U dot ROI. So save, compile and execute. Union. Okay, unionचं स्पेलिंग चुकलंय. Okay. Save. Java. बघा, एस हा ऑब्जेक्ट SBI चा आहे, तर SBI ची मेथड ROI एक्झिक्यूट झाले, रेट इज 5%. त्यानंतर बी हा ऑब्जेक्ट बरोदाचा आहे, बरोदाची ROI मेथड एक्झिक्यूट झाले, रेट इज 8%. अँड यू हा ऑब्जेक्ट युनियनचा आहे, युनियन बँक, रेट इज 3%. ओके, बँकचा ऑब्जेक्ट करून तुम्ही ही ROI मेथड पण एक्झिक्यूट करू शकता. सो दिस इज द प्रोग्राम अँड दिस वन इज द आउटपुट ऑफ दॅट प्रोग्राम. This one is again method overriding. Return type is same, method name is same. Here again inheritance, right? Inheritance. So this one is completed. Next, write the output of the following code. आता कोड मध्ये काय दिलं आपण डायरेक्टली बघूया काय आउटपुट आहे. एक माय बेस क्लास नावाचा क्लास तयार केलाय, त्याच्यामध्ये डिस्प्ले नावाची मेथड आहे, त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे, प्रोटेक्टेड आहे. प्रोटेक्टेडचा अर्थ काय की प्रोटेक्टेडने मी जर मेथड डिक्लेअर केलेली असेल तर प्रोटेक्टेड काय करतो की त्याच्या चाइल्ड क्लासमध्ये ऍक्सेस देतो त्या मेथडचा, म्हणजे डिस्प्ले ही मेथड या माय चाइल्ड क्लासमध्ये पण एक्झिक्यूट होईल, कारण हा काय आहे, चाइल्ड क्लास आहे माय बेस क्लासचा. चाइल्डमध्ये ऍक्सेस देतो, सेम पॅकेजमध्ये ऍक्सेस देतो, ओके, आणि सेम क्लासमध्ये ऍक्सेस देतो. त्याच्या क्लासमध्ये तर ते एक्झिक्यूटच होणार आहे. त्याचा स्वतःचा क्लास, त्याचं पॅकेज आणि चाइल्ड याच्यामध्ये ऍक्सेसिबल असतो प्रोटेक्टेड, ओके, आणि पब्लिक एनिवेअर. सो प्रोटेक्टेड केले, सो चाइल्ड कॅन ऍक्सेस धिस. सो याचं काही मिनिंग इथे राहत नाही, त्यांनी फक्त दिलेलं आहे आपलं कन्फ्युजन वाढवण्यासाठी. आणि इथे मेसेज दिलाय पॅरेंट क्लास मेथड. चाइल्डमध्ये
चाइल्ड क्लासमध्ये पण सेम मेथड आहे, तर इथे मेथड ओव्हर रायडिंग केलेला आहे, बरोबर? आणि चाइल्ड क्लास मेथड आणि काय केलंय, माय चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे ओबीजे आणि काय केलंय त्यांनी ओबीजेची डिस्प्ले मेथड ओबीजे थ्रू डिस्प्ले मेथड ऍक्सेस केले, तर काय होणार आहे, मेथड ओव्हर रायडिंग होणार आहे, म्हणजे चाइल्डचीच मेथड डिस्प्ले होणार आहे. म्हणजे तुमचं आउटपुट काय असणार आहे इथे, सेकंडला तुम्ही जर करून पाहिलं, चाइल्ड क्लास method message is display here. Okay, so this message will be display. Then next, develop a program to extend dog from animal. म्हणजे animal आपल्याला बेस क्लास बनवायचा आहे आणि dog हा चाइल्ड क्लास बनवायचा आहे. To override move method in super keyword by using super keyword. ओके, प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये आपण चेंज जरी केले तरी चालतील. म्हणजे काय, एक डॉग नावाचा क्लास तयार करायचा आणि एक ॲनिमल नावाचा क्लास तयार करायचा आहे. ओके, इथे आपण काय देऊया, ॲनिमल आणि इथे काय मूव मेथड सांगितले, MOVE मूव. आणि इथे म्हणूया ॲनिमल मूव. मेसेज डिस्प्ले केलाय. नंतर चाइल्ड क्लास बनवायचा आहे डॉग एक्सटेंड्स ॲनिमल आणि सेम मेथड म्हणूया डॉग मूव. डॉग मूव. एक मेन क्लास घेऊया, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट तयार करूया. हा मी वेगळा क्लास घेतो हा. याचा आणि या इनहेरिटन्सचा काही संबंध नाही. आपण फक्त त्याचे ऑब्जेक्ट तयार करून तो ऍक्सेस करतो, एवढंच काम करतोय हा. बाकी काय नाही. बाकी तुम्ही हा कोड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इथे डॉग मध्ये सुद्धा लिहू शकता, नो प्रॉब्लेम. बट आता माझ्या फाईलचं नाव ए असल्यामुळे मी सध्या त्याला तसंच ठेवलेलं आहे. आता काय करूया, डॉग क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. डॉग डी इज इक्वल टू न्यू डॉग डी डॉट मूव. तर आता याने काय होणार आहे बघूया. जावा ए डॉग मूव मेसेज इज प्रिंटेड, म्हणजे डॉगची मूव मेथड एक्झिक्यूट झाली. मग आपल्याला ॲनिमलची करायची असेल तर काय करावं लागेल, आपण पहिल्याच प्रोग्राम मध्ये बघितलंय. कोण सांगतंय सुपर कीवर्ड कुठे वापरावं लागेल, ज्यावेळेस मूव कॉल होतोय इथे, म्हणजे या मेथड मध्ये येऊन आपल्याला काय करावं लागेल, सुपर डॉट आणि त्या मेथडचं नाव जे आपल्याला एक्झिक्यूट करायचे सुपर क्लासची. ओके, आता काय होणार आहे, डी डॉट मूव्हने, डी कोणाचा ऑब्जेक्ट आहे, डॉगचा. मग डॉग क्लासची मूव्ह मेथड एक्झिक्यूट होणार, प्रोग्रामचा कंट्रोल या मेथड मध्ये येईल. मग त्याला पहिला कोड मिळाला सुपर डॉट मूव्ह, मग तो इथून परत जम्प करेल. त्याचा सुपर क्लास कोण आहे, ॲनिमल. ॲनिमल मध्ये जाईल आणि त्याच्या मूव्ह मेथड मध्ये जाईल आणि ॲनिमल मूव्ह मेसेज प्रिंट होईल. परत तो रिटर्न येईल जिथून त्याला कॉल आलेला त्याच्या नेक्स्ट स्टेटमेंटला. नेक्स्ट स्टेटमेंट काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डॉग मूव्ह. आणि परत इट इज रिटर्न बॅक टू द मेन मेथड अँड दिस इज द एंड ऑफ युअर प्रोग्राम. हे एंड होईल. सो CLS आलंय बघा, सुपरने अगोदर सुपर मेथड म्हणजे सुपर क्लासची मेथड मूव्ह एक्झिक्यूट झाली, ॲनिमल मूव्ह मेसेज प्रिंट झाला आणि त्यानंतर डॉग मूव्ह हा मेसेज या मूव्ह मेथड म्हणजे डॉगची एक्झिक्यूट झालेली दिसते. So the program, this is the output of that. Okay. So इथे आपलं हे प्रॅक्टिकल आय थिंक कंप्लीट झालेलं आहे. Okay, we will see practical number 18 in next session. It is depend on single inheritance and multi-level inheritance. Okay, today we already completed single inheritance, right? समजलं ना सगळ्यांना?